दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनात आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजचा पवित्र मिसाबली सोरासी सांतोस सायमन टिमेलो स्मरणार्थ, सोरासी ऑरेस्ट डॅनियल फर्नांडिस स्मरणार्थ, सोरासी जोसेफ वैन्सप्रत अल्फान्सो स्मरणार्थ, संत गोन्सालो गार्सिया सहकारी पतपेढी होळी स्थापनेस 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार. आपल्या मनातील हेतू परमेश्वराच्या चरणाशी आपण मांडूया आणि या पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. या पवित्र रस्त्याच्या उत्सवात योग्य प्रकारे सहभागी होण्यासाठी आपल्यातून घडलेल्या सर्व अपराधाची आपण आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे त्याबद्दल क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने,
कृत्याने व हैगेने मी पार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर मावर दया करो, आमच्या पापाची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या अमर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते. तुझ्या प्रीतीच्या दानाचा आम्हावर सतत वर्षाव कर. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. इयोबाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इयोब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते. तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणार नाही असे मला कळून आले आहे. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधार पाडणारा असा हा कोण? म्हणून मला समजत नाही ते मी बोललो. ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून माझाच मला वीट येऊन मी धूळ राखेत बसून पश्चाताप करत आहे. परमेश्वराने इयोबाचे उतारवय पूर्ववयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढव्या इतक्यांचा तो मालक झाला. त्याला आणखीन 7 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे कसिया आणि तिसरीचे केरेन हप्पूक अशी त्यांची नावे त्यांनी ठेवली. इयोबाच्या कन्या इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्यांच्या बापाने त्यास त्यांच्या भावाप्रमाणेच वतन वाटून दिले. त्यानंतर इयोब 140 वर्षे जगला आणि त्यांनी 4 पिढ्यांपर्यंत आपले पुत्र पौत्र पाहिले. नंतर इयोब वृद्ध आणि पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर टाक. हे परमेश्वरा, तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर टाक. विवेक आणि ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञावर माझी निष्ठा आहे. मी पीडित झाल्यामुळे
माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर टाक. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत आणि न्यायीपणाने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो. तुझ्या निर्णयाविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व वस्तू तुझ्या सेवक आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर टाक. मी तुझा दास आहे. मला तुझ्या नियमांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला सद्बुद्धी दे. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने नम्रजनांना ज्ञान प्राप्त होते. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर टाक. हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत, ते सदा सर्व काळ अढळ आहेत. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. ते 70 जण आनंदाने परत येऊन येशूला म्हणाले, प्रभूजी, आपल्या नामाने भूते देखील आम्हाला वंश होतात. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बांधणार नाही. तथापि भूते तुम्हाला वंश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. त्याच गटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केल्या आहेत. होय पित्या, तुला असेच योग्य दिसले. माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कुणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्रा वाचून आणि ज्याला तो प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कुणाला ठाऊक नाही. मग शिष्याकडे वळून तो त्यांना एकांती म्हणाला, तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याचे पुष्कळ संदेष्टांनी आणि राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही, आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताईत जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, रिट्रीट चालू होती.
आणि रिट्रीटचा भाग म्हणून इनर हिलिंगच्या दिवशी उपस्थितांना फुगे देण्यात आले आणि सांगण्यात आलं की ज्यावेळी इनर हिलिंगचा अनुभव येईल त्यावेळी हे फुगे तुम्ही सोडून द्यायचे आहेत. जसा जसा इनर हिलिंगचा अनुभव अनेकांना आला तेव्हा त्यांनी आपल्या हातातील फुगे सोडून दिले. फुगे सोडून दिलेल्या अनेक व्यक्तींच्या चेहऱ्यावरती आनंद, समाधान, प्रसन्नता होती. परंतु अशीही लोक होती की ज्यांनी आपल्या हातातील फुगे घट्ट धरून ठेवलेले होते, सोडायला तयार नव्हते. कारण ते आपल्या अंतःकरणातील, हृदयातील, मनातील कडूपणा, राग, मत्सर, हेवा, द्वेषाची भावना सोडायला तयार नव्हते. मनान चिंतन करूया की आपल्या बाबतीत तर असं घडत नाही ना. परमेश्वरामध्ये आनंद मानण्यासाठी आपल्या जीवनातील कडूपणा, राग, मत्सर, हेवा, द्वेषाचे फुगे सोडण्यासाठी आपण तयार आहोत का? परमेश्वरामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी आजचं शुभवर्तमान आपल्यापुढे 2 उदाहरणं ठेवून आपल्याला आमंत्रित करीत आहे. आपल्या यशस्वी मिशन दौऱ्यानंतर आनंदाच्या भरात शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतात, प्रभूजी, आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वंशवतात. हे पहिलं उदाहरण. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्यामध्ये उल्हासित होऊन परमेश्वराच्या ज्ञानाबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. हे दुसरे उदाहरण. शिष्याच्या यशस्वी मिशनमुळे त्यांचा आनंद संचारला होता. त्यांच्या कार्यामधील यश वाखाणण्याजोगे होते. आपल्यावरती सोपवलेलं कार्य पूर्णत्वास नेल्यामुळे त्यांना समाधानाचा प्रत्यय आलेला होता. परंतु येशू त्यांना जाणीव करून देतो की हे सर्व काही परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे शक्य झाले आहे आणि भूत वंश होतात म्हणून आनंद मानू नका, तर तुमची नावे ही स्वर्गात लिहिलेली जावीत याचा आनंद माना. आपल्या जीवनामध्ये मिळालेले यश आणि अचिव्हमेंट ह्यामध्ये परमेश्वराचा हात आहे असे मानून मी कधी आनंद व्यक्त केलेला आहे का? जे काही आपण आपल्या जीवनात मिळवलेले आहे ते फक्त आपल्या मेहनतीमुळे नसून परमेश्वराचा सुद्धा त्याच्यात हातभार आहे असे मी कधी मानलेले आहे का? आपल्याला मिळालेली दानं आणि संधी फक्त परमेश्वराचा गौरव आणि त्याचा मान सन्मान करण्यासाठी आहे याची प्रचिती आपल्याला कधी झालेली आहे का? परंतु प्रभू येशू शिष्यांना म्हणतो, वरवरून होणाऱ्या आनंदापेक्षा आत्म्यामध्ये होणारा आनंद चिरकाळ टिकणारा आहे आणि तो कदापि नष्ट होणार नाही. कोणीही तो हिरावून घेऊ शकत नाही. तो आत्म्यामधील आनंद येशूने पुढील शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे. त्याच घटकेत तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करीतो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आत्म्यामध्ये उल्हासित होण्यास प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला आमंत्रित करीत आहे. संत पॉलसुद्धा फिलिपिकरास पत्र अध्याय 4:4 मध्ये म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा मी म्हणेल, आनंद करा. आपल्या जीवनाचे उद्दिष्टच प्रभूमध्ये आनंद आणि आज्ञामध्ये उल्हासितपणा असा असला पाहिजे. दुसऱ्याबरोबर संभाषण करताना, दुसऱ्याबरोबर गाठभेट घेत असताना आपल्या जीवनातील आनंद दुसऱ्यापर्यंत आपण पोचवतो का? आपल्या जीवनातील हालअपेष्टा, दुःख, वेदना, संकट यांना सामोरे जात असताना माझ्या जीवनातील आनंद मी हरवून तर बसलेलो नाही ना?
परमेश्वराच्या आशीर्वादाबद्दल आणि त्याच्या पुत्राने मानवजातीसाठी सांडलेल्या रक्ताबद्दल मी कधी परमेश्वराचे आणि येशूचे आभार मानलेले आहेत का? आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये दुसऱ्याविषयी राग ठेवण्यासाठी, तक्रार करण्यासाठी, तिरस्कार करण्यासाठी अनेक अशी कारणं असतात, यात मात्र शंका नाही. परंतु ह्यापेक्षा परमेश्वराचे सामर्थ्य आपल्याला त्या गोष्टीवर मात करण्यासाठी पाठबळ पुरवतो. आपण त्यामध्ये कधी आनंद मानलेला आहे का? आपल्या जीवनातील प्रवासात परमेश्वर आपल्याबरोबर आहे ही भावना जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होते तेव्हा आपण आनंद आणि उल्हास केला पाहिजे. परमेश्वर सर्व आनंदाचा आणि समृद्धीचा धनी असून मान, सन्मान आणि गौरवास तो परमेश्वर पात्र आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील अहंकाराचे, द्वेषाचे, दुःखाचे, काळजीचे फुगे सोडून देऊन ख्रिस्ती आनंद, जल्लोष आणि उल्हास यांचं प्रदर्शन आपल्या जीवनातून आपण दुसऱ्याला घडवून देऊया. आमेन. बंधू भगिनींनो, तुमचे व माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या समर्पणाचा स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, तुझा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे आमचे कर्तव्य व आमच्या तारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द आहे. त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केलीस. आमच्या तारणासाठी त्याला तू पाठविलेस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानवदेह धारण केला व तो कुमारी मरेपासून जन्मला. आमच्यासाठी खुर्सावर त्याने स्वतःला खेळून घेतले. मृत्यूला त्याने जिंकून घेतले आणि पुनरुत्थित होऊन तो जगापुढे प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर सहभागी होऊन आम्ही तुझे गुणगान गातो. तुझ्या महिमेने होडी
चरणी पावन 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 तुझी सर्वशक्तिमय परमेश्वरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापसमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व त्याच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो हो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापाची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पुढे देऊ नकोस, पुन्हा वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात येणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहाच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो.
आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराची कृपा याच्या भोजनास बोलवून आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. हे प्रभू, तू आपल्या दासाला म्हणजे मला दिलेले वचन आठव. तुझे वचन माझी आशा व दुःखात माझे सांत्वन आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या बलिदानात आम्ही ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो. या बलिदानाद्वारे आम्हाला मुक्तीचे दान दे व ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यावर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सगळ्यांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदीय मातेच्या नविनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसई करासाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वर्तनाबद्दल
परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्याची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलवण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. थोडं शांत राहूया. आपल्या मनातील हेतू, प्रार्थना, गरजा, विनंत्या पवित्र मरेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी आपण मांडूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापासून रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता हो, आम्हास तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. पचारणासाठी प्रार्थना. हे प्रभो, आमच्या सनातन मेनपळा तुझ्या ऐक्याला होकार देण्यासाठी आमच्या योग्यवतीला धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान देयासाठी आणि गोष्टीसाठी खुली कर. श्रद्धावंताच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयांना तुझ्या ऐक्याला होकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पालखी कार्य करणारे फादर, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतीला उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रमेंते याद्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताप्रभे कृप कर. आमेन. सर्व समर्थ देवंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या पुनरुत्थानासाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. रमेदी माता तव गुणगाथा गाऊ आम्ही सदा. उपकृत करी
तुझ्या